नमस्कार मित्रांनो, तुमचा देवा भाऊ ना आज डायरेक्ट फुलं विकणार होता. सकाळी 5 वाजता मालची गाडी आली आणि माल उतरून घेतला. मग इकडे आमचा दर्शन भाऊ तज्ञ फुलांची क्वालिटी चेक करत होता. मग आमचं पुढचं काम होतं, आम्हाला फुलं टाकण्यासाठी लोकेशन पाहिजे होतं. तर मग या रावेतच्या चौकात येऊन आमच्या सोन्या भाऊने पूर्ण माल गाडीत उतरून घेतला. फुलं जमिनीवर टाकतात जागेची सुंदरता अजून वाढून गेली. आमच्या दर्शन भाऊ आणि सोन्या भाऊची गंभीर चर्चा चालू होती की फुलांचा रेट काय लावायचा. मग लगेच आमच्या दर्शन भाऊने स्टॉक मार्केट वाल्यांना फोन लावून रेट वगैरे विचारून घेतला. मग तिकडे सोन्या भाऊ फुलं विकत होता ना, दर्शन भाऊ मला शॉपला जायचं होतं कारण की एक पार्सल द्यायचं होतं. मग आलो इकडे शॉपला पार्सल घ्यायला. मग तेवढ्या तिथं गाडी बघितली, कोणतरी नवीनच घेतली होती. मग तिला विचारलं तुझा बॉन्ड कुठे झालाय. गाडीकडे दुर्लक्ष केलं. मग पार्सल आणलं होतं पार्सल ऑफिसला, पार्सल वगैरे दिलं. आकाशात बघतो तर सगळं निळं दिसत होतं, खाली बघतो तर सगळे फुलं विकत होते. मग सगळं निळू फुलेच झालं. इकडे रूमवर आलो तर आमच्या सागर भाऊने बेडवरच समाधी घेतली होती. त्याला चुकीच्या जागेवर मारून त्याची समाधी उठवली. मग आमचा सागर प्रोटीन आणि मी जात होतो ग्राउंडला कारण की आज रनिंग करायची होती. मग आमच्या सागर भाऊची स्टाईलच वेगळी, जीन्स पॅन्टवरच रनिंग करत होता. थोडा जॅन्टिमॅटिकच आहे आमचा भाऊ. मग थोडा फुटबॉल खेळला. मी पण एका टायमाला फुटबॉल क्षेत्रातला सुका पाटील होतं. मग परिस्थितीमुळे थोडं बदलत गेलं सगळं. इकडे आमच्या सागर भाऊने तात्या विंचूचे पार 12 वाजवले होते. पुढे जातात रस्त्यात आम्हाला बेडवाला दिसला तर आमच्या सागर भाऊला बेड खायची होती. मग बेड वगैरे खाल्ली गेली. मग आलो रूमला. इकडे आमचा सागर भाऊ लपून तूप पोळी खात होता. म्हटलं भाऊ हे काय बरोबर नाही म्हटलं. तर मित्रांनो भाऊला खाऊ द्या तूप पोळी. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.